नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एका रहस्यमय ग्रहाविषयी सांगणार आहे। तर चला मग जाणून घेऊया या अथांग ब्रह्मांडात एक असा ग्रह आहे जो सूर्याच्या अगदी जवळ उभा राहूनही आपली कहाणी शांतपणे सांगतो। तो ना पृथ्वी इतका सजीव आहे, ना गुरु सारखा भव्य, पण त्याचं अस्तित्व अत्यंत टोकाचं, अत्यंत कठोर आणि तितकंच रहस्यमय आहे। हा आहे बुध ग्रह। बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आणि सौरमालेतील सर्वात लहान योद्धा। सूर्यापासून फक्त 5,80,00,000 किलोमीटर दूर इथे प्रत्येक क्षण म्हणजे उष्णतेशी चाललेली लढाई। बुध आकाराने लहान असला तरी त्याच्या छातीत दडलेला आहे लोखंडाचं विशाल हृदय, पृथ्वीच्या आकाराचा फक्त 38%, पण घनतेत मात्र तो कुणापेक्षा कमी नाही। बुध ग्रहावर सूर्य उगवतो तेव्हा दगड वितळू शकतील इतकी उष्णता, अधिक 430 अंश सेल्सिअस, आणि जेव्हा रात्र पडते तेच जग गोठून जातं, वजा 180 अंश सेल्सिअस। इथे दिवस आणि रात्र फक्त वेळ नाही, त्या म्हणजे अग्नी आणि हिम यांच्यातील युद्ध। बुधकडे नाही आपल्यासारखं वायुमंडल, ना हवा, ना ढग, ना आवाज। इथे फक्त आहे अवकाशाची निशब्द शांतता आणि सूर्याची निर्दय नजर। बुधचा पृष्ठभाग चंद्रासारखा दिसतो। हजारो वर्षांपासून उल्कांनी घाव घातलेले खड्डे, त्यातला सर्वात भव्य कॅलोरिस बेसिन एक प्राचीन जखम जी आजही त्याच्या अंगावर उमटलेली आहे। बुध ग्रहावर वेळ वेगळी आहे। सूर्याभोवती एक फेरी फक्त 88 पृथ्वी दिवस, पण एक दिवस तो म्हणजे 176 पृथ्वी दिवसांची वाट। इथे सूर्य उगवायला आणि मावळायला माणसाचं संपूर्ण आयुष्यही कमी पडेल। आणि इथेच सर्वात मोठं आश्चर्य, सूर्याच्या इतक्या जवळ तरीही बुधावर पाण्याचा बर्फ, ध्रुवांवरील कायम अंधारात आजही जपून ठेवलेली हजारो वर्षांची थंडी। इतका लहान असूनही बुधकडे आहे स्वतःचं चुंबकीय क्षेत्र आणि मानवाने त्याचं गूढ उलगडण्यासाठी पाठवल्या मोहिमा, मॅरिनर 10, मेसेंजर आणि आता बेपी कोलंबो। प्रत्येक मोहीम बुधच्या रहस्याचा एक थर उलगडत आहे। बुध ग्रह आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, कठीण परिस्थितीतही अस्तित्व टिकवता येतं। तो लहान आहे, तो शांत आहे, पण तो कमजोर नाही। हा आहे सूर्याजवळ उभा राहिलेला अग्निपरीक्षेचा ग्रह बुध। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच रहस्यमय आणि रोमांचक गोष्टी आपण पुढेही तुमच्यासाठी आणत राहू। धन्यवाद।